संदेशाकडे आपण वळू आणि आजचा संदेशाचा जो विषय आहे तो म्हणजे सेल्फ रायचसनेस. याचा अर्थ असतो की आत्मिक स्वतःची धार्मिकता किंवा स्वतःचं नीतिमान किंवा स्वतःचा चांगुलपणा. म्हणजे जो व्यक्ती स्वतःवर डिपेंड असतो, जो स्वतःच्याच कार्यावर, स्वतःच्याच देवासाठी केलेल्या गोष्टीवर, याच्यावर जो अवलंबून असतो, असा जो स्वतःहून नीतिमान समजतो, स्वतः चांगला समजतो, स्वतःलाच आपला स्वतःचा धार्मिक समजतो, या व्यक्तीविषयी आपण बोलणार आहोत. आपण समजणार आहोत हे किती भयंकर आहे, आपण समजणार आहोत हे किती धोका देणारं आहे, आणि आपण समजणार आहोत का ही व्यक्ती कशी आपला आत्म्याचा नाश करून घेते. कारण हा जो व्यक्ती आहे तो स्वतःलाच नीतिमान समजतो. आणि म्हणून आजचा विषय हा तुमच्यासाठी आणि आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण आपण काही गुणधर्म या व्यक्तीचे आपण समजू की ज्याच्याद्वारे तुम्हाला सुद्धा कळावे की अरे कदाचित हा व्यक्ती मी तर नाही, मला बदलण्याची गरज आहे. आणि म्हणून हे जे आपण या व्यक्तीविषयी बोलणार आहोत, ऐकणार आहोत, तुमचं कार्य आहे की तुम्ही समजणे आणि ऐकणे. कदाचित हा मी तर नाही, कारण जर मी आहे तर हे वाईट आहे, हे दुष्ट आहे, हे देवाच्या विरोधात आहे, ते आपण समजणार आहे. कारण हा जो आत्मिक धार्मिकता किंवा स्वतःला नीतिमान समजणारा किंवा सोप्या शब्दात स्वतःला चांगला समजणारा व्यक्ती हा काय करतो, हा फक्त आणि फक्त स्वतःवर, स्वतःच्या कार्यावर, स्वतःच्या धार्मिक कार्यावर आणि या गोष्टीवर तो अवलंबून असतो. या व्यक्तीला सदैव वाटतं की मी दुसऱ्यांपेक्षा चांगला आहे, मी दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. या व्यक्तीला सदैव वाटतं की मी माझ्या स्वतःच्याच कार्याद्वारे, स्वतःच्याच धार्मिकतेद्वारे, स्वतःच्याच बळाईद्वारे मी स्वतःहूनच स्वर्गात जाऊ शकतो. या व्यक्तीला असं वाटतं की मला स्वर्गाची जे जागा आहे ते माझ्या स्वतःच्याच कार्यामुळे देव मला देणार आहे, हीच मला भेटणार आहे. आणि अशामुळे हा व्यक्ती देवाचं सत्य, देवाची तारणाची भेट आणि स्वतः देवाला हा व्यक्ती काय करतो, रिजेक्ट करतो, नाकारतो. कारण याचा सगळा विश्वास स्वतःवर आहे. आणि म्हणून असा स्वतःला नीतिमान समजणारा व्यक्ती याच्याविषयी आपण बोलणार आहोत, ऐकणार आहोत की आपल्याला समजावं की आपण अशा वाईटामध्ये किंवा अशा फसवणाऱ्या गोष्टीमध्ये पडू नये. एक लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकाच्या मनात ज्यानेही ख्रिस्तावर आपल्या तारणासाठी विश्वास ठेवला नाही तो काय करतो, आणि कदाचित तुमच्यासाठी हे नसेल पण तुम्ही पारखून पहा, त्याला आपल्याला सदैव असं वाटते की असा एखादा तराजू असा आपण पकडावा विचाराचा, ज्याच्यात माझे चांगले कार्य आणि इकडे माझे वाईट कार्य, आणि मग असं तो जो पारडा आहे तो खालीवरतं होईल, पण माझे चांगले कार्य जे माझ्या वाईट कार्याला दाबून टाकतील आणि मी जिंकून जाईल आणि मी स्वर्गात पोहोचू शकतो. तर अशी मानसिकता घेऊन हा जो स्वतःला धार्मिक किंवा स्वतःला चांगला समजणारा व्यक्ती हा काय करत असतो, स्वतःची फसवणूक करत असतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं का तुम्ही तपासा की तुम्ही स्वर्गाची जागा मिळण्यासाठी किंवा स्वर्गात जाण्यासाठी देवावर अवलंबून आहात, की आपल्याला वाटते काय मीच माझ्या कार्याद्वारे, माझ्या स्वतःच्या कृतीद्वारे, माझ्या धार्मिक कार्याद्वारे मी स्वतःहूनच स्वर्गात झेप घेऊ शकतो आणि मी तिथे पोचेल. कारण लक्षात ठेवा, तारण जे आहे, ज्याला सॅल्वेशन आपण म्हणतो, तारण हे देवापासूनचे पाप्यांसाठी असलेले दान आहे. ते स्वतःला नीतिमान समजणाऱ्या माणसाचे बक्षीस नव्हे, का तू नीतिमान आहे म्हणून तू बक्षीस घे, हे नव्हे. तर तारण ही देवाची भेट आहे कोणासाठी, जे पापी आहे. म्हणून जो नीतिमान स्वतःला समजतो तो स्वतःला कधी पापी समजत नाही. आणि म्हणून तुम्हाला हा फरक जो आहे हे समजणे हे फार आवश्यक आहे. कारण हा जो स्वधार्मिक किंवा स्वनीतिमान व्यक्ती, याला सेल्फ म्हणजे सगळं काही मी, याला वाटतं मी आणि पाप, याला सदैव वाटतं की तो जो दुसरा जो आहे, तो जो वाईट जो आहे, जो गरीब जो आहे, जो रस्त्यावर जो आहे, तो चोऱ्या करत आहे, ज्याचं नाव टीव्हीवर पेपरात आलेलं आहे,
या व्यक्तीला तारणाची गरज आहे. मी तर स्वतःच चांगला हो, मला तर सगळेच चांगले म्हणतात, मी तर स्वतःहूनच मला माझी सगळी बढाई करतात. आणि हा व्यक्ती स्वतःला या वाईट गोष्टीमुळे जे देवाच्या विरोधात आहे स्वतःला काय करतो, मूर्ख बनवतो आणि आपल्या आत्म्याला नरकाकडे ढकलतो. आणि म्हणून हे समजणं आपल्याला खूप आवश्यक आहे का या व्यक्तीचे गुणधर्म काय आहे आणि आपण ते असू नये. हा जो व्यक्ती आहे याला सदैव वाटतं की माझे धार्मिक कर्तव्य, माझी धार्मिक कर्मे, माझी परमेश्वरासाठी काही मी अर्पण केली, काही सेवा केली तर याच्याचमुळे मी काय करेल, मी स्वर्गात जाईल. या व्यक्तीला सदैव असं वाटतं की मी चर्चमध्ये असल्याने किंवा चर्चमध्ये बसल्याने किंवा कुठल्याही धार्मिक कार्यात असल्याने, माझी सहभागिता असल्याने किंवा मी देवदेव केल्याने देव माझ्यावर आनंदित होईल आणि मला स्वर्गात घेईल. म्हणून सांगण्याचं तात्पर्य सोप्या शब्दात, हा व्यक्ती देवावर नव्हे तर आपल्या स्वतःच्याच चांगुलपणावर अवलंबून असतो आणि म्हणून हा व्यक्ती काय असतो, हा देवाविरुद्ध असतो. या गोष्टी आपण बघू. तुम्हाला माहित आहे का, म्हणजे ही इतकी वाईट गोष्ट आहे की मी तुम्हाला सांगत आहे का आपल्या देशात किंवा या जगात असे किती पास्टर्स आहेत ज्यांचं स्वतःचं सॅल्वेशन नाही, ज्यांना स्वतः तारण समजत नाही, पण ते लोकांना तारणाची किंवा लोकांना स्वर्गाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात. याचं कारण काय? कारण त्यांना वाटतं की अरे मी स्वतःच पास्टर आहे ना, मी स्वतःच देवाचा सेवक आहे ना, माझ्यासाठी थोडी, जो करत नाही त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून त्याला स्वतःचे पाप, स्वतःचं वाईट कधीच समजत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्याविषयी. जसं तुम्हाला माहीत आहे 38 वर्ष मी ख्रिस्ती धर्मात होतो आणि कधीच मला सॅल्वेशन लाभलं नाही, तारण लाभलं नाही. याचं कारण म्हणजे काय? कारण मी चर्चमध्ये लहानाचा मोठा झालो, कारण 18व्या वर्षी माझा बाप्तिस्मा झाला, कारण जिथेही मी नोकरीसाठी घेत होतो तिथे पहिले मी चर्च तपासत होतो आणि चर्चमध्ये मी जात होतो. या सगळ्या गोष्टी मी करत असताना काय 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 झालं की एक हे सुंदर गोष्ट आहे तुम्हाला समजण्यासारखी. आमच्या अमेरिकेच्या चर्चमध्ये काय होतं की आमच्या पास्टरने आम्हाला काय केलं, आम्हाला सांगण्यात आलं, आम्हाला एक चॅलेंज देण्यात आला या गोष्टीचा का तुम्ही असे 5 लोक असे निवडा. म्हणजे विचार करा मी तुम्हाला काय सांगत आहे, मला स्वतःला तारण नाही, स्वतःला हे माहीत नाही का मी मरून स्वर्गात जाणार की नाही, पण जेव्हा मला सांगण्यात आलं का तू अशा 5 लोकांचं नाव लिही आणि त्यांच्यासाठी प्रार्थना कर, आणि हा जो स्वधार्मिक जिथे स्वतः माझं नाव पहिले मी लिहायला पाहिजे, तर मी काय करतो, अच्छा हा जो माझा मित्र आहे हा फार वाईट आहे, याचं नाव पहिले लिहून टाकतो. हा जो दुसरा आहे हा तर देवाचं कधीच नाव घेत नाही, याला तर येशू माहिती नाही, याचं नाव लिहून टाकतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, हा जो स्वधार्मिक, तुम्हाला माझं उदाहरण मी देत आहे, जो स्वतःवर अवलंबून आहे, त्याला असं वाटतं का मी चर्चमध्ये आहे ना, बस आता चर्चमधून मरणाचीच वेळ आहे, डायरेक्ट स्वर्ग आहे माझ्याजवळ. आणि म्हणून हा मनुष्य काय करतो, हा आध्यात्मिक आंधळा आहे, याला स्वतःचे पाप दिसतच नाही, याला समजत नाही का तारण हे देवाचं दान आहे, आणि त्याला हे समजत नाही की मी स्वतः पापी आहे, त्याला हे समजत नाही की तारण हे पाप्यांसाठी भेट आहे, त्याला हे समजत नाही की माझे कार्य अशा कुठल्याच गोष्टी आपल्याला देवाजवळ घेऊन जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपण एक काही वचन बघू आजच्या संदेशावर. तर यशाया 46:6 इथं देवाचं वचन म्हणतं, एक लक्षात ठेवा, चांगले कार्य करणं हे काही वाईट नाही, पण तुमचे कार्य तुम्हाला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. आणि म्हणून यशाया 64:6 म्हणतं, आम्ही सगळे पापांनी मलिन झालो आहोत, आमचा सर्व चांगुलपणा, जे आपल्याला वाटतं की नाही मी चांगला आहो, तो कसा आहे देवासमोर ते समजा, जुन्या मळलेल्या कपड्याप्रमाणे आहे, आम्ही सर्व पिकल्या पानांप्रमाणे आहोत, आमच्या पापांनी आम्हाला वारा जसा पाचोळा दूर वाहून नेतो तसे दूर नेले आहेत. आणि म्हणून इथं देवाचं वचन सांगतं का तुमचे जे कार्य, जे तुम्हाला वाटतं का मी काही थोडंसं केलं, थोडंसं दान दिलं, मी प्रार्थना केली, बायबल वाचलं, किंवा जेही तुम्हाला वाटतं का मी हे धार्मिक कार्य करत आहे, आणि देव सांगतो का हे जे तुमचे कार्य तारणाशिवाय देवासमोर एक घाणेरड्या कपड्यांसारखे आहे,
आता हा जो स्वधार्मिक व्यक्ती जेव्हा हे वाचतो तेव्हा त्याला वाटतं का हे माझ्यासाठी देव बोलत नाही, हे कोणासाठी आहे, जे चर्चच्या बाहेर आहे. किंवा त्याला असं वाटतं का हा जो व्यक्ती मला माहीत आहे, हा जो वाईट आहे, हे याच्यासाठी आहे, हा वाईट करत राहतो. आणि म्हणून या व्यक्तीचा आंधळेपणा एवढा वाईट असतो का तो स्वतःचे पाप बघू शकत नाही. या गोष्टीविषयी थोडी काळजी लक्ष द्या. मी जी तुम्हाला काय सांगत आहे, विचार करा की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्यासाठी मनुष्य झाला, म्हणजे त्याने स्वर्गाची जागा यासाठी सोडली, त्याचं एकमेव कारण म्हणजे या गोष्टीकडे लक्ष द्या की त्या देवाने स्वर्गाची जागा यासाठी सोडली का मनुष्याचे जे पाप आहेत त्या पापाची शिक्षा त्याने स्वतःवर घ्यावी. देव हा मनुष्य बनून हा खाली पृथ्वीवर आला. तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने वधस्तंभावरचा क्रूर मृत्यू सोसला. त्या देवाने जो अल्फा आणि ओमेगा, जो सर्व शक्तिमान आहे, त्याने स्वतःला नम्र केले. त्याने आपल्यावर यतोनात वेदना भोगल्या, त्याची हाल अपेष्टा करण्यात आली. तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने प्राण दिला. एवढंच नव्हे तर त्याने ही जे आपल्या पापाची शिक्षा क्रूसावर दिली, त्याने तुमच्यासाठी तारणाची भेट उपलब्ध करून दिली. एवढंच नव्हे तर ही गोड बातमी आणि सुवार्ता सुंदर बातमी तुमच्याजवळ आणली. आणि जशी तुमच्याजवळ येते तुम्ही म्हणता तो मी नव्हे. म्हणजे विचार करा, देवाने हे सगळं तुमच्यासाठी केलं आणि हा स्वधार्मिक, स्वनीतिमान, स्वतःला चांगला समजणारा व्यक्ती म्हणतो मला हे नको, माझ्यासाठी नव्हे. देवा ह्या गोष्टी माझ्यासाठी नव्हे, मला या गोष्टीची गरज नाही. आणि म्हणून हा व्यक्ती जो स्वर्गातील देव आहे, ज्याच्या समोर याचा न्याय आहे, त्या देवालाच हा काय करतो, रिजेक्ट करतो. तो म्हणतो तो पापी मी नव्हे. देवाचा पुत्र हे वचन आपण बघतो लूक 5:32 मध्ये. देवाचा पुत्र म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी धार्मिकास नाही तर पाप्यास पश्चाताप करण्यासाठी बोलावण्यास आलो आहे. हे देव स्वतः तुम्हाला, जो आपला निर्माण करता, तो सांगत आहे का मी कशासाठी आलो आहे, तर मी धार्मिकास नाही, कारण कोणीच धार्मिक नाही, तर जे पापी आहे त्यांनी पश्चाताप करावा यासाठी आलो आहे. आणि हा स्वनीतिमान व्यक्ती हा म्हणतो मी नव्हे, तो दुसरा आहे, मी चांगलाच आहे. आणि हा स्वनीतिमान व्यक्ती जेव्हा एखादा वाईट पाप करतो तो सदैव करतो, कारण स्वनीतिमानपणा हा सुद्धा काय आहे, गर्वाची एक काय आहे, एक दुसरी इमेज आहे. हा व्यक्ती मी जरी पाप करत असेल तरी त्याचे कारण आहेत, तरी त्याच्या चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे हा स्वतःच्याच पापाचं समर्थन करून कसा मी चांगला आहे आणि का मी जे करतो कशासाठी करतो, आणि हा स्वतःला काय करत असतो, आपले पाप स्वतःच त्याला मार्गदर्शन करून किंवा आपल्या स्वतःच्या पापाचे समर्थन करून स्वतःला फसवतो. आणि म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं, आणखी एक वचन आपण बघू. पहिलं करिन्थरास पत्र 1:18. पहिलं करीन 1:18 म्हणतं, कारण ज्यांचा नाश होत आहे. आता नाश कोणाचा होत आहे, ज्या व्यक्तीने ख्रिस्तावर आपल्या तारणासाठी कधीच हाक मारली नाही. आणि कोण हा व्यक्ती जो हाक मारणार नाही, ज्याला वाटतं की मला गरज नाही, अरे हे जे पापी, हे जे रोडवर आहेत, हे जे भिकारी आहेत, हे जे ज्यांच्यापाशी काही खाण्याची सोय नाही, जे मरत आहे, अरे त्यांना गरज आहे, माझं सगळंच बरोबर आहे. आणि या व्यक्तीचं काय होत आहे, या व्यक्तीचं मरण होत आहे. पण देव काय म्हणतो पहिलं करीन 1:18 मध्ये, कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीची संदेश हा काय आहे, मूर्खपणाचा आहे. त्याला वाटतं हे सगळं मूर्खता आहे, त्याला वाटतं की हे सगळं प्रभूचं क्रूसावर मरणं, देवाचं येणं, सगळ्या गोष्टी मूर्खतेचे आहे. आणि म्हणून देव पण त्याच्या आधी काय म्हणतो, ज्याचा नाश होत आहे, म्हणजे तो काय करत आहे, नरकाकडे जात आहे, त्याचा नाश होत आहे. आणि त्याने तारणाची भेट अजून कशासाठी स्वीकारली नाही, कारण त्याला कधीच हे जाणवलं नाही का मला गरज आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे फार महत्त्वाचं आहे का देवाच्या वचनातून तुम्ही आपली आत्मिक कंडिशन समजणे, जे पुढे आपण बघणार आहोत. आणि म्हणून हा जो स्वनीतिमान मनुष्य, हा स्वधार्मिक व्यक्ती, हा जरी हा करत नसेल
पण हा त्याच्या ॲक्शनद्वारे किंवा विचाराद्वारे देवाला मूठ दाखवत आहे का तू असशील देव, तू आला असशील पाप्यांसाठी, तू काही केलं असेल पण तू माझ्यासाठी नव्हे, कारण मी स्वतःच स्वर्गात जाऊ शकतो. आणि म्हणून तुम्हाला समजत असेल आता हे किती वाईटपणा आहे देवाच्या नजरेत. आणि एवढंच नाही, देवाने काय केलं, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता तेव्हाही सुरुवातीपासून असे लोक होते, आणि म्हणून देवाने या लोकांची नोंद घेतली आणि देवाने एक दाखला दिला. या दाखल्याद्वारे आपण काय करणार आहोत, ही गोष्ट शिकणार आहोत. तर देवाने एक परुषी आणि जकातदार असे दोन व्यक्ती, हे दोघंही चर्चमध्ये आले, दोघंही मंदिरामध्ये आले, आणि देवाने काय केलं, यांच्याविषयी एक गोष्ट सांगितली. तर हे वचन आपण बघू, लूक 18:9. याच्या आधी हे खूप महत्वाचं आहे की देव दखल घेतो, त्याला माहीत राहतं की तुमचे मन काय आहेत, आणि म्हणून देवाने नोंद घेऊन हा दाखला की आपण सावध असावं. तो म्हणतो, अशा लोकांना, लूक 18:9, जे स्वतः नीतिमान असल्याचा अभिमान बाळगत होते व इतरांना कमी लेखत होते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, हा जो स्वनीतिमान, याला काय वाटते, हे तुझ्यासाठी आहे, हे जगासाठी आहे, हे माझ्यासाठी नाही, ते दुसऱ्यांना कमी लेखत होते. त्यांना, अशा लोकांसाठी येशूने ही गोष्ट सांगितली. आणि म्हणून देव काय म्हणत आहे अशा लोकांसाठी, हे ऐका. तर 10वं वचन, तो काय म्हणतो, दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. म्हणजे इथे जसे आपल्याला दोघं दिसतात की दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. एक फरुशी होता. फरुशी म्हणजे काय, जो देवाचे जे धार्मिक कार्य आणि स्वतःवर अवलंबून होता, व दुसरा जकातदार होता. आता जकातदार म्हणजे त्या काळात म्हणजे काय की जे लोक टॅक्स घेतात, आणि त्याच्यामुळे तेव्हा त्या लोकांना साहजिकच माहीत होतं का नाही, हे चुकीचे माझ्यापासून पैसे घेतात, आणि मग त्या लोकांना ते पापी समजायचे. तर एक स्वतःला नीतिमान म्हणणारा आणि सोपी शब्दात दुसरा पापी जो आहे, ते काय गेले, दोघंही मंदिरात आले. आता या दोघांच्या प्रार्थना ऐका का हे दोघं लोक काय करत आहे. तर पहिला जकातदार, जो स्वतःला धार्मिक समजत आहे, स्वतःला चांगला समजत आहे, जो स्वतःवरच डिपेंड आहे, ज्याला असं वाटतं की मला देवाची गरज नाही, मी स्वतः स्वर्गात माझ्या कार्यामुळे जाऊ शकतो, याची प्रार्थना ऐका. 11वं वचन, फरुशी उभा राहिला व त्याने अशी प्रार्थना केली. आता त्याची प्रार्थना ऐका. हे देवा, मी तुझे उपकार मानतो, कारण इतर लोकांसारखा म्हणजे चोर, फसविणारा, व्यभिचारी व या जकातदारासारखा मी नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, बरोबर, हा तोच व्यक्ती आहे, याच्यासारखा मी नाही. हे चोर हे आहेत, हे व्यभिचारी हे आहेत, हे फसविणारे हे आहेत, आणि या पाप्यांसारखा तर मीच नाही, बरोबर, मी तो असा नाही. आणि पुढे तो म्हणतो, आणि देवाला तो काय करतो, त्याचे जे धार्मिक कार्य ते मोजून सांगतो. 12वं वचन, उलट मी आठवड्यातून 2दा उपास करतो व माझ्या सर्व उत्पन्नाचा 10वा भाग देतो. आणि इथे आपल्याला दिसतं का हा सगळं कशावर डिपेंड आहे, अवलंबून आहे, स्वतःच्या कार्यावर. याला वाटते का तो पापी दुसरा व्यक्ती आहे, तो चोर तो दुसरा आहे, तो व्यभिचारी तो दुसरा आहे, बरं झालं मी तो नाही. आणि हा स्वतःची आपण व्हाईट कॉलर म्हणतो, याला सदैव असं वाटते का मी चांगला आहो. वाईट जे आहे ते सगळं दुसऱ्यांसाठी आहे. येशू ख्रिस्त जो आला तो दुसऱ्यांसाठी आला. पाप जे आहेत ते त्यांचे आहेत, माझ्यात तर काहीच पाप नाही. आणि हा व्यक्ती स्वतःला फसवतो. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, आज असे सगळ्यात जास्त लोक हे धार्मिक स्थळात, चर्चेसमध्ये आहेत, जे सकाळीच रविवारी रेडी होऊन येतात, चर्चमध्ये बसतात, बायबल घेऊन येतात, देवाचे वचन वाचतात, प्रार्थना करतात, आणि यांचे पास्टर यांना सदैव या गोष्टी की तुम्ही आशीर्वादित आहात, तुम्ही अभिषिक्त आहात, तुमच्यात फक्त थोड्याशा विश्वासाची कमी आहेत, तुम्ही विजय होऊन येणार आहात, देव तुम्हाला याच्यातून बाहेर काढणार आहे. आणि हे लोक असं गोड गोड ऐकून त्यांना कधीच सत्य समजत नाही की मी पापी आहे आणि मला तारण्याची गरज आहे. जसं मी तुम्हाला माझी साक्ष सांगितली, 38 वर्ष ज्या चर्चेसमध्ये होतं, मला काय सांगण्यात आला, जोही पास्टर भेटायचा, यू आर ब्लेस्ड, म्हणजे तू आशीर्वादित आहे. अरे बापरे, अमेरिकेला चालला, तू फार आशीर्वादित आहे. मला दिसत आहे का तू कुठल्या हॉटेल रूम मध्ये राहणार आहे, मला दिसत आहे का देव तुला किती तिथे देणार आहे. सगळे मला चढवणारेच होते.
आणि ही माझी स्वतःची साक्ष मी तुला सांगत आहे. एकानेही मला हे सांगितलं नाही, अरे नितीन इंगळे तू पापी आहे, कारण पापाची शिक्षा मरण आहे, सर्वांनी पाप केले, देवाच्या गोराला उन्हे पडले, हे जे तू ज्याच्यावर तू डिपेंड आहे हे सगळं इथेच राहील, तू मरशील, अनंताच्या नरकात जातील. हे मला जेव्हा खऱ्या चर्चने जे मी तुम्हाला सांगितलं तेव्हा कुठं मला कळलं, तेव्हा देवाने माझा आत्मा वाचवला जेव्हा मी त्याला हाक मारली. पण आपण जो आपला विषय आहे याच्या आधी काय, अरे मी चर्चेसमध्ये आहे ना, मी धार्मिक कार्य करत आहे ना, माझे दान आता 500हून 1000 गेलं आहे ना. आता हा व्यक्ती सगळ्या स्वतःच्याच कार्यावर अवलंबून आहे आणि हा व्यक्ती जो आहे स्वतःला फसवतो. दुसरी गोष्ट आपण बघू, आणि देवाने काय केलं, या आपला जो फरुशी आहे धार्मिक स्वधार्मिक व्यक्ती याच्याविषयी बोलला. आता दुसरा व्यक्ती 13वं वचन, तर देव म्हणतो 13व्या वचनात, परंतु जकातदार तू दूर अंतरावर उभा राहिला व आपले डोळे स्वर्गाकडे वर न उचलता, म्हणजे त्याला वाटलं की माझी लायकी सुद्धा नाही मी स्वर्गाकडे बघावं, न उचलता आपली छाती बळवीत म्हणाला, हे देवा मज पापी माणसावर दया कर. समजलं? दोघंही चर्चेसमध्ये आहेत, दोघंही मंदिरात आहेत, दोघंही धार्मिक कार्य करत आहे. एकाचा दृष्टिकोन काय आहे, देवा ते वाईट लोक, देवा ते भयंकर लोक, देवा ते चोर, देवा ते गरीब लोक, देवा ते खोटे करणारे, लबाडी करणारे, व्यभिचार करणारे, याला आपले स्वतःचे पाप कधीच दिसत नाही. पण ज्याला सत्य माहीत आहे, देवाचं वचन माहीत आहे, तो म्हणतो देवा माझी लायकी नाही, माझ्यावर दया कर. आता सगळ्यात मोठं काय आहे, रिझल्ट. तुम्ही 2 लोक बघितले, ठीक आहे. आता पुढे देव काय करतो, त्याने 14व्या वचनात जे आपल्याला सांगितलेलं आहे तो काय म्हणतो, मी तुम्हाला सांगतो हा मनुष्य त्या दुसऱ्या माणसापेक्षा नीतिमान ठरून घरी गेला. कुठला? हा जकातदार, ज्याने कबूल केलं मी पापी आहे. देव म्हणतो का त्या दुसऱ्या माणसापेक्षा हा नीतिमान ठरून घरी गेला. आता सगळ्यात मोठं या संदेशाचा जो गंभीर्य आहे किंवा या संदेशाचा जो सब्जेक्ट आहे, मूळ आहे, ते तुम्हाला समजणं का हा पापी आहे, बरोबर, कारण त्याने स्वतः कबूल केलं का देवा मी पापी आहे, माझ्यावर दया कर. देव म्हणतो तो नीतिमान होऊन घरी गेला. मग तो नीतिमान कसा झाला, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजणं आहे. तर सगळ्यात मोठं हे समजण्यासाठी देवाचे वचन तुम्हाला समजणं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, का देव जेव्हा या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जेव्हा बघतो, देवासमोर तुमची इमेज काय आहे, देवासमोर तुम्ही काय आहात, हे या वचनातून आपण बघणार आहोत. आणि जेव्हा तुम्हाला समजतं का देवासमोर ही व्यक्ती मी आहे, आणि जेव्हा तुम्हाला समजतं का देवासमोर ही जी व्यक्ती आहे, ही जे परिस्थिती आहे हे माझी आहे, आणि जेव्हा तुम्ही हे स्वीकारता तेव्हा देव तुम्हाला वाचवतो. आपण हे बघू. तर देव आपल्याला देवाच्या वचनाद्वारे, म्हणजे हे काय आहे, आपल्यासाठी आरसा आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी, जे आपल्याला म्हणतात का मला तारणाची गरज नाही, मी तर ख्रिस्ती कुटुंबातच जन्मलो, माझा तर बाप्तिस्मा झाला, किंवा मी चर्चमध्ये आहे कारण मी स्वतःच देवाचा आहे. त्या प्रत्येक जो स्वतःवर अवलंबून आहे, असा प्रत्येक व्यक्ती ज्याने देवाला कधीच आपल्या तारणासाठी हाक मारली नाही, त्या व्यक्तीसाठी का देव आपल्याला काय म्हणून बघतो. पहिलं, रोमकरास पत्र 3:13, देव म्हणतो तुम्ही पापी आहात. रोमकरास पत्र 3:10, तुम्ही चांगले नाही. स्तोत्र संहिता 39:5, तुम्ही अहंकारी आहात. लूक 11:13, तुम्ही दुष्ट आहात. मार्क 7:21, तुम्ही दुष्ट विचार करणारे आहात. इर्मया 17:9, तुम्ही दुष्ट आहात. यशया 46:6, तुम्ही अशुद्ध आहात. रोमकरास पत्र 5:6, तुम्ही अधर्मी आहात. पहिलं योहान 3:4, तुम्ही नियम मोडणारे आहात. रोमकरास पत्र 3:4, तुम्ही खोटारडे आहात. लूक 19:10, तुम्ही हरवलेले आहात. इपिस्करास पत्र 2:12, तुमच्यात काहीच आशा नाही. इपिस्करास पत्र 2:12, तुमच्यात देव नाही. पहिलं योहान 3:10, तुम्ही सैतानाचे मुलं आहात. रोमकरास पत्र 5:10, तुम्ही देवाचे शत्रू आहात. योहान 3:36, तुम्ही देवाच्या क्रोधाखाली आहात. योहान 3:18, तुम्ही आधीच दोषी ठरलेले आहात. लूक 16:22-23, तुम्ही नरकात जाणार आहात. आता जेव्हा ज्या व्यक्तीला ही गोष्ट समजते, देवाचे वचन काय आहे, आपल्या आत्म्यासाठी आरसा.
आता तुमच्यापाशी काय असतो निर्णय, का मी हे देवाचे वचन जे माझ्यासाठी सांगतं, ही माझी आत्मिक कंडिशन आहे, हे मी स्वीकारावं, का माझा जो स्वतःच्या ज्या बळाया आहे, का मी काहीतरी आहे ते स्वतःचा नीतिमत्व स्वीकारावी, हा प्रश्न आणि हा निर्णय प्रत्येक व्यक्तीचा आहे. आणि जेव्हा हा जकातदार, त्याला जेव्हा आपली आत्मिक कंडिशन कळली, त्याने काय केलं, जे प्रत्येक पृथ्वीवरील व्यक्तीने केलं पाहिजे. हो देवा, मी पापी आहे, तुझे वचन सांगतं हे मला समजतं देवा, पण तुझे वचन जे सांगतं की पापाची शिक्षा मरण आहे, एकदाच मरण आहे, नंतर न्याय आहे देवा, पण तुझे वचन सांगतं का जोही तुला विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. आणि जसा तो व्यक्ती ख्रिस्ताला हाक मारतो की येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचो, मी विश्वास ठेवतो मी दोषी आहे, मी विश्वास ठेवतो मी पापी आहे, मी विश्वास ठेवतो परमेश्वरा की माझ्या पुढे नरक आहे, मी विश्वास ठेवतो की मी जसा मरेल पण नरकात जाईल, पण येशू तू मला वाचू शकतो, कारण तू देवाचा पुत्र आहे आणि तू माझ्या पापाची शिक्षा क्रूसावर घेतली आहे. तुझे वचन सांगतं काय जो विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. आता जसा हा व्यक्ती हाक मारतो, पुन्हा एकदा आपण त्याच प्रश्नाकडे येऊ, का हा काय होता, हा पापी होता, कारण त्याने काय म्हटलं की मी पापी आहे, माझ्यावर दया कर. मग हा नीतिमान कसा झाला? तर जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता त्या समय इतक्या मोठ्या गोष्टी, त्या क्षणी इतक्या मोठ्या गोष्टी तुमच्या संग घडतात. ख्रिस्त फक्त स्वर्गातून तुमची प्रार्थनाच ऐकत नाही, ख्रिस्त फक्त तुमच्या पापाची क्षमाच करत नाही, तर तो तुमचे सगळे पाप स्वतःवर घेतो आणि जो फक्त एक नीतिमान देव आहे त्याचं नीतिमत्व तुमच्यावर टाकतो. म्हणून तो पापी काय होऊन गेला, नीतिमान होऊन गेला. तो आला कसा, पापी म्हणून आला आणि गेला कसा, नीतिमान होऊन गेला. कारण ख्रिस्त काय करतो, त्याच्या पापाची जागा म्हणजे क्रूसावर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मरत होता, जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही का हे वाईट मरण माझ्या ठाई मला भेटलं पाहिजे, पण देवाच्या पुत्रानं केलं. कारण वचन सांगतं जो पापी होता तो आपल्या जो पवित्र होता तो आपल्यासाठी पाप झाला, त्याने आपली जागा तुमच्यासाठी दिली आणि तुमच्या जागेवर तो उभा राहिला. ही अदलबदल तो करतो. लक्षात ठेवा, कुठलाच पापी स्वर्गात जाऊ शकत नाही, पण नीतिमान जाऊ शकतो, पण तुमचं स्वतःचं नीतिमत्व नाही. जोपर्यंत आपलं स्वतःचं नीतिमत्व, स्वतःचं कार्य आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःवर डिपेंड राहाल, कुठलाच व्यक्ती स्वतःच्या कार्याद्वारे स्वर्गात जाऊ शकत नाही. पण जेव्हा त्या व्यक्तीला कळतं की हो मी पापी आहे, तो जकातदार काय म्हणाला, किती सुंदर त्याची प्रार्थना होती आणि ही प्रार्थना देवाला आवडते. परंतु जकातदार दूर अंतरावर उभा राहिला व आपले डोळे स्वर्गाकडे वर न उचलता आपली छाती बळवीत म्हणाला, हे देवा मज पापी माणसावर दया कर. एक लक्षात ठेवा, स्वतःला नीतिमान समजणारा, स्वतःला धार्मिक समजणारा, स्वतःच्या कार्यावर उभा राहणारा, स्वतःच्याच कार्यामुळे स्वर्गात जाती अशी त्याची इच्छा बाळगणारा, हा कधीच देवाला हाक मारत नाही. कारण त्याला कधीच हे समजत नाही की मला तारणाची गरज काय आहे, मी तर पापीच नाही. देवाने विचार करा किती मोठा हा दाखला दिला. आणि मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही अजून देवाला हाक मारली नाही का येशू माझा आत्मा वाचव, तुम्हाला असं वाटत असेल. आता एक गोष्ट सांगतो मी, प्रत्येक वेळेस जेव्हा आपण संदेश ऐकतो, सैतान काय शिकवतो, आपलं पापी हृदय काय शिकवतो, यायच्यासाठी आहे, यायच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही, बरोबर, हे माझ्यासाठी नाही आहे, हे असे मला माहीत आहे ना, हे असे करतात. तुम्हाला स्वतःचा आरसा कधीच दिसत नाही. आणि तेच देव सांगत आहे, अधार्मिकता, स्वतःच्यावर तुम्ही डिपेंड आहात. तुम्हाला वाटतं मी स्वतः नीतिमान आहे, बाकीचे सगळे पापी आहे, या शेजाऱ्याला गरज आहे, या बाजूच्याला गरज आहे, याचं जीवन मला माहीत आहे. आणि हेच आपलं पापी हृदय आपल्याला फसवतं. का? कारण तुम्हाला, आणि देवाने तेच म्हटलं, देवाने काय त्याने तो काय म्हणाला पहिला, अरे हे जे लोक आहेत, बरोबर, त्याचे शब्द काय होते, हे देवा मी तुझे उपकार मानतो, कारण इतर लोकांसारखा म्हणजे चोर, फसविणारा, व्यभिचारी व जकातदारासारखा मी नाही, तर मी तर चांगला हो. लक्षात ठेवा, कोणीही चांगला नाही. देवाचे वचन सांगतं सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. देवाचं वचन सांगतं की मी आईच्या पोटात माझा जेव्हा गर्भ धारण करण्यात आला तेव्हाच पापाचं बीज माझ्यात टाकण्यात आलं. देवाचं वचन सांगतं पापाशिवाय एक नाही, पापाची शिक्षा हे मरण आहे. पण देवापासून जे तारण ते काय आहे, मनुष्यासाठी देवाची भेट आहे. पण ती भेट तो स्वीकारतो, त्याला समजतं की मी स्वर्गाविरुद्ध पापी आहे, माझा न्याय आहे.
आणि जसा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, त्याच समय तो काय करतो, तुमचे सगळे पाप स्वतःवर घेतो, त्याचं नीतिमत्व तुमच्यावर टाकतो आणि तुम्हाला अनंताचं जीवन देतो. प्रश्न तुमच्यासाठी आहे, लक्षात ठेवा. कसं ठरवायचं का मी तो जकातदार आहे का मी तो स्वतःला नीतिमान धार्मिक समजणारा स्वतःच्या कार्यावर डिपेंड असणारा व्यक्ती? कसं समजायचं का या दोघातला मी कोण आहे? जर तुम्ही ख्रिस्ताला कधीच हाक मारली नाही, तुम्हाला कधीच गरज वाटली नाही का तो पापी मी आहे, तर याचा अर्थ तुम्ही तो फरोशिया जो म्हणतो मी चांगला आहे, दुसरा वाईट आहे. तुम्हाला आपले पाप कधीच दिसले नाही आणि म्हणून तुम्ही कधीच त्याला हाक मारत नाही. ज्या व्यक्तीला समजलं का मी पापी आहे, तो काय करतो, ख्रिस्ताला हाक मारतो, त्याच्या पापाची क्षमा होते. हा निर्णय तुमच्याजवळ आहे का तुम्हाला येऊन पापी स्वतः स्वीकारून नीतिमान होऊन परत जाणं आहे. कारण एकही नीतिमान नाही, नीतिमत्व फक्त देवापासून आहे आणि जोही त्याला हाक मारतो देव त्याचा आत्मा वाचवतो आणि देवाचं नीतिमत्व त्याच्यावर टाकतो. आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू, आपण प्रार्थना करू. जर तुम्ही अजूनही कधीच तुमच्या जीवनात असा क्षण आला नाही का तुम्हाला आपले पाप दिसले, तुम्हाला आपल्या पापाची स्थिती दिसली, तुम्हाला हे कळलं की हो मी पापी आहे आणि देवाचं वचन सांगतं की पापाची शिक्षा मरण आहे, देवाचं वचन सांगतं का एकदाच मरण नंतर न्याय आहे, देवाचं वचन सांगतं की न्यायाच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला देव न्यायाच्या सिंहासनावर उभा करेल, शरीरामध्ये केलेल्या त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी देव न्याय घेईल आणि त्यानंतर त्याचं दुसरं मरण आहे, त्याला सैतानासोबत अनंताच्या सरोवरात अनंताच्या अग्नीत टाकल्या जाईल. हे सत्य तुम्हाला कधी समजलं नसेल आणि तुम्हाला हे कधीच कळलं नसेल का हा तो व्यक्ती जे बोलत आहे ते मी आहे, दुसरा नाही, माझा शेजारी नाही, ज्याला मी वाईट समजते तो नाही, तर मी ते व्यक्ती आहे. हे जर तुम्हाला कधीच समजून तुम्ही कधीच आपला आत्मा वाचवण्यासाठी हाक मारली नसेल, तर आजचा संदेश तुमच्यासाठी आहे. तुम्ही ठरवा की जर आज तुम्हाला मरण येईल, आज तुम्हाला जर देवाने बोलावलं, आज जर तुम्ही हे जग सोडून जाल, तर तुम्ही कशावर डिपेंड आहात? ख्रिस्तापासून तुम्हाला क्षमा मिळाली आहे, देवाने तुमचा आत्मा वाचवला आहे, तुमचं कन्फर्मेशन, तुमचं स्पष्टीकरण देवाने तुम्हाला दिलं आहे, तुमची शाश्वती देवाने तुम्हाला दिली आहे. तुमच्यामुळे नव्हे, तुमचं स्वतःचं मन तुम्हाला फसवेल. जे शाश्वती आहे त्या ख्रिस्तापासून आली पाहिजे, तो तुम्हाला शांती देईल. तुम्ही स्वतःला कसे नीतिमत्व बनवू शकता? कारण आपण सर्व पापी आहोत, पण जसे तुम्ही त्याला हाक मारता तुम्हाला समजतं का त्याने तुम्हाला धुतलं, तुम्हाला समजलं की त्याच्या पवित्र रक्ताने तुमच्या पापाची क्षमा झाली, तुम्हाला समजतं माझ्या पापाची क्षमा झाली, तुम्हाला समजतं की खरं नीतिमत्व जे देवापासून येणारं कसं आहे. आणि हे जर तुमच्यापाशी कधीच घडलं नाही, तुमच्यापाशी या गोष्टीची शाश्वती नाही, तर तुम्ही तो पहिला फरोशी आहात. तुम्ही चर्चमध्ये आहात, तुम्ही प्रार्थनेत आहात, तुम्ही संदेश ऐकत आहात, पण तुम्हाला वाटतं की तो पापी मी नाही, तो पापी दुसरा व्यक्ती आहे, तो पापी माझा शेजारी आहे, तो पापी माझ्या कुटुंबातला आहे, तो पापी माझा मित्र आहे, पण तो मी नाही. आणि तो व्यक्ती स्वतःला फसवत आहे का? कारण तो स्वतःच्याच नीतिमत्वेवर अवलंबून आहे. पण जर तुम्हाला कळेल की अरे तो पापी मी आहे, तो जकातदार आला, त्याने स्वर्गाकडेही बघितले नाही, कारण त्याला समजलं का मी माझी लायकी नाही, आणि त्याने म्हटलं देवा माझ्यावर दया कर. आणि जशी त्याने हाक मारली, देवाचं वचन सांगतं का दुसरा व्यक्ती नीतिमान होऊन परत गेला. तुम्ही कसे परत जाता? आज हे चर्च सुटल्यावर तुम्ही कसे निघतात? जसे आले तसेच, आपलं जीवन जसं पाहिजे तसंच का एक नवीन जीवन, आणि ते तारणाची भेट ख्रिस्तापासूनची आहे, ते तुम्ही स्वीकारून जाता. हा निर्णय तुमचा आहे. देवाने हा संदेश तुमच्यासाठी दिला आहे. जर तुम्हाला कधीच खात्री नसेल, तुम्हाला माहीत नसेल का आज जर मला मरण आलं तर मी कुठं जाईल, याचा अर्थ तुम्ही कधीच ख्रिस्ताला हाक मारली नाही, तुम्हाला कधीच आपली पापाची स्थिती कळली नाही, कधीच तुम्हाला देवाचं भय वाटलं नाही, तुम्हाला सदैव वाटलं की हे दुसऱ्यांसाठी आहे, दुसरे पापी आहेत, मी नव्हे. पण जसे तुम्हाला कळतं की हो तो पापी मी आहे, आणि जसे तुम्ही हाक मारता येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, होय प्रभू तो पापी मी आहे माझ्या राजा, ज्याच्यासाठी प्रभू तू स्वर्गाची जागा सोडली, तू या पृथ्वीवर आला आणि माझे पाप होते परमेश्वरा, ज्याने तुला क्रुसावर टांगलं माझ्या राजा, तू यतोनात दुःख भोगले माझ्या राजा, आपला प्राण क्रुसावर दिला. होय प्रभू तुला गाळण्यात आलं, मारण्यात आलं, आणि माझ्या पापाची सगळी शिक्षा तू क्रुसावर घेतली,
आणि प्रभू तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि तुझे वचन सांगतं की जोही विश्वासाने हाक मारेल त्याला ही तारणाची भेट दिल्या जाईल. वचन सांगतं की जोही विश्वासाने प्रभूच्या नावाचा हाक मारेल देव त्याला त्याचे मुलं आणि मुली होण्याचा अधिकार देईल. कारण त्याच्याशिवाय आपण बघितलं आपण सैतानाचे मुलं आहोत. म्हणून नव्याने जन्म होणं आवश्यक आहे. आणि हा नव्याने जन्म फक्त ख्रिस्त देऊ शकतो जेव्हा तुम्ही क्षमेसाठी त्याला हाक माराल की येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर. जसे तुम्ही त्याला हाक मारता तो तुमचे सगळे पाप स्वतःवर घेतो, त्याचं नीतिमत्व तुमच्यावर टाकतो, एक नवीन जीवन तुम्हाला देतो आणि तुम्ही पापी येता. आणि जसा तो जकातदार नीतिमान होऊन गेला, ख्रिस्त तुम्हाला नीतिमान ठरवतो. स्वतःच्या नीतिमानाद्वारे, स्वतःच्या चांगुलपणाद्वारे, स्वतःच्या धार्मिकतेद्वारे, स्वतःच्या कार्याद्वारे कुठलाच व्यक्ती स्वर्गात जाऊ शकत नाही. कारण हा देवाचा शब्द आहे. कारण तारण कृपेने विश्वासाद्वारे आहे. ते तुमच्यापासून झालेले नाही तर कुठल्याही मनुष्याने त्याची बढाई मारू. हे देवाची कृपा आहे, देवाचं दान आहे. ते विश्वासाने तुम्ही ग्रहण करू शकता. निर्णय तुमचा आहे. जर देवाचं वचन तुमच्या संग बोललं आहे, वेळ जाऊ देऊ नका. त्या ख्रिस्ताला हाक मारा, म्हणा येशू माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचव. मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. मला नरकापासून वाचव. होय प्रभू माझी क्षमा कर. ही छोटीशी प्रार्थना जेव्हा विश्वासाने करता, स्वर्गातून देव ती प्रार्थना ऐकतो. तुमचं हृदय तो जाणतो, तो बघत आहे. आणि जसा एखादा व्यक्ती हाक मारतो, त्याने माझा आत्मा वाचवला, मला नवीन जीवन दिलं, तो तुमचाही वाचला. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो. खरंच तू महान आहे. आणि प्रभू हे तुझी प्रीती आहे की तू आम्हाला आमचं सत्य तू दाखवतोस. कारण परमेश्वरा तुझी इच्छा आहे का कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. तुझी इच्छा आहे परमेश्वरा कुठलाही व्यक्ती वाईट शिकवणीद्वारे, वाईट समजदारीद्वारे, वाईट गोष्टीमुळे आणि प्रभू चुकीच्या समजदारीमुळे नरकात जाऊ नये. आणि म्हणून परमेश्वरा दर रविवारी तू संदेश देतो, वचन देतो परमेश्वरा की प्रभू आमच्या हृदयावर तुझ्या सत्यतेचं आणि परमेश्वरा तुझ्या वचनाचं कार्य व्हावं. इथे जुळलेल्या ह्या वचन ऐकणाऱ्या, संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. होय परमेश्वरा त्यांना तुझं सत्य कळो. होय प्रभू त्यांचे हृदय तू उघड, त्यांचे मन तू उघड, त्यांची आत्मिक कंडिशन तू त्यांना दाखव माझ्या राजा, की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. तर परमेश्वरा प्रत्येकाने दयेने आणि प्रभू विश्वासाने तुझ्याजवळ यावं. आणि प्रभू तुझ्यापासूनची जे दया आणि तारणाची भेट जी आहे परमेश्वरा ती स्वीकारावी. धन्यवाद मानतो पुन्हा एकदा आजच्या संदेशासाठी, आजच्या सेवेसाठी, आजच्या चर्चसाठी. इथे जुळलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. धन्यवाद मानतो परमेश्वरा, आजचा दिवस, आजचा संदेश तू आम्हाला दिला. इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण